ना सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांचं उपोषण भूमी अभिलेख कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे होतं। पण काही कारणास्तव ज्या जयश्री राजपूत मॅडम आहे ह्या भूमी अभिलेखाचे 2 विभाग झाल्यामुळे एक विभाग आता कन्नडमध्ये गेलेला आहे आणि कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सोयगाव हे एक विभाग झालं आणि दुसरा विभाग म्हणजे सिल्लोड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, पैठण असे 2 विभाग झाल्यामुळे त्या मॅडमचा विभाग हा दुसरीकडे येतोय। तर त्या मॅडमला इथे काही होणार, जर त्या मॅडमवर जर कारवाई होणार नसेल तर आम्ही जिल्हा उपसंचालक यांना आता भेटणार आहे थोड्याच वेळात आणि त्या मॅडमवर कडक कारवाई करायला लावणार आहे। त्याचबरोबर आज जे उपोषण आमचं मागे घ्यायला लावलेलं आहे, बाबासाहेब पगारे आमचे जे सहकारी त्यांचं जे उपोषण आज मागे घ्यायला लावलेलं आहे, याच्यातून आम्हाला असं दिसून येते की शासन हे एकदम क्रूरतेनं वागत आहे। म्हणजे जो या देशातील हत्यार आहे उपोषण, जो लोकशाही मार्ग आहे, त्या मार्गानं आम्हाला उपोषण करायला पण उपोषण करून देत नसर तर आम्ही या शासन प्रशासनाचा, पोलीस अधिकाऱ्यांचा आणि भूमी अभिलेखाचा जाहीर निषेध करतो। आणि या मॅडमवर जर जास्तीत जास्त कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही पूर्ण जिल्हा बाबासाहेब पगारे यांच्या पाठीशी आहे आणि आमचे पूर्ण कार्यकर्ते ताकदीनं त्यांच्याच पाठीशी उभं राहू। आम्ही ते न्याय मिळवून देणार आहे त्यांना आणि भविष्यात जे काही घडेल याला शासन प्रशासन जिम्मेदार राहणार आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। जय भीम। मी बाबासाहेब पगारे, बहुजन समाज पार्टी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा। मी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून वैजापूर विभागीय भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी सातत्याने आमच्या शिरूर येथील जयश्री राजपूत मॅडम या ऑफिसला येत नाही म्हणून वारंवार या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी एक उपोषण केलं होतं। त्यावेळेस त्यांनी मला पत्रव्यवहार केला की मॅडम आता हप्त्यातून 2 दिवस कंपल्सरी येतील आणि सर्वसामान्यांचे कामं मार्गी लागतील। त्यानंतर त्या 1 दिवस आल्या आणि गेल्या 1.5 महिन्यापासून त्या एकही दिवस ऑफिसला आल्या न कारणाने मी इथं जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे आलो, यांना निवेदनं दिले, परंतु यांनी आज माझ्यासोबत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमचं उपोषण या ठिकाणी होऊ दिलं नाही, आमचा मंडप लावू दिला नाही आणि सांगितलं का सदरील कार्यालय कन्नड या ठिकाणी वर्ग झालेला आहे, आपण कन्नडच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्या मॅडमच्या संदर्भात सगळे काही निर्णय सदरील कन्नडचे अधिकारी घेतील असं त्यांनी मला सांगितलं। परंतु अधिकारी इतके मुज्जर झालेले आहेत का ते प्रशासनाच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आज आमचं इथलं उपोषण त्यांनी हाणून पाडलेलं आहे। त्याचा मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि संबंधित जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांना विनंती करतो का त्या मॅडमची तुम्ही तात्काळ जर बदली केली नाही। मॅडमचं नाव सांगा। जयश्री राजपूत। जयश्री राजपूत आमच्या शिरूरला भूमी अभिलेखचं एक कार्यालय आहे, त्या ठिकाणच्या त्या प्रमुख अधिकारी आहेत, परंतु गेल्या वर्षभरापासून त्या येतच नाही। हप्त्यातून 1 दिवस येतात, 2-2:30 वाजेच्या दरम्यान येतात। त्यांचे काही तिथं 2-4 पंटर सोडलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून ते कलेक्शन जमा करतात आणि सदरील परस्पर इकडंच त्यांचे काय आदेश असेल नसेल ते परस्पर घरी बसून तयार करतात आणि फक्त त्या लोकांना ते कागद पोहोच करण्यासाठी त्या शिरूरच्या कार्यालयात येतात, परंतु त्यांना सर्वसामान्य जनतेशी कुठलंही घेणं देणं नाही। म्हणून मी आज जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांना सांगू इच्छितो, जर त्या मॅडमची तुम्ही येत्या 8 दिवसाच्या आत बदली नाही केली तर मी तुमच्या नावानिशी मंत्रालयामध्ये आत्मदहन करील। एवढं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी संबंधित जिल्हा अधिकारी भूमी अभिलेख यांना सांगत आहे। आणि अशा अधिकाऱ्यांना का पाठीशी घालतात याचा प्रश्न निर्माण होतो का जिल्हा अधीक्षकसुद्धा त्यांच्या काही घेण्या देण्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का त्यांच्या घेण्या देण्यामध्ये त्यांचाही काही हात आहे का, असे या सगळ्या आजच्या जो काही आमच्यासोबत जो काही प्रकार झाला बहुजन समाज पार्टीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत, तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आजच्या माझ्या ज्या उपोषण होतं तर प्रशासनाने आणि पोलिसांनी मला इथं उपोषण करू दिलं नाही। मी जो मंडप लावलेला होता तो मंडप त्यांनी घेऊन गेलेले आहे आणि या ठिकाणी मी आमचे बहुजन समाज पार्टीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी माझ्यासोबत आहे, ते यानंतर प्रतिक्रिया देतील। छत्रपती संभाजीनगर बहुजन समाज पार्टीचे उपोषण नाकारले। भूमी अभिलेख अधिकाऱ्याने भूमी अभिलेख अधिकारी जयश्री राजपूत मॅडम यांच्यावर कारवाईची मागणी।
कामामध्ये कुचराई केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे बाबासाहेब पगारे यांनी केला. उपोषणकर्ते बाबासाहेब पगारे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपोषण करण्याचे ठरले होते. परंतु भूमी अभिलेख अधिकारी ऑफिस समोर तेथील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या माध्यमातून हे उपोषण मोडून काढले आणि उपोषण होऊ दिले नाही. वेजापूर तालुका या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय यामध्ये बहुजन समाज पार्टीचे नेते श्री बाबासाहेब पगारे हे वारंवार सातत्याने जनसामान्यांच्या समस्या घेऊन तेथे जात होते. परंतु तेथील अधिकारी जयश्री राजपूत मॅडम यांनी कुठल्याही प्रकारच्या कामांमध्ये उत्साहाने दाखवता त्या कामाची टाळाटाळ केली आणि ऑफिसमध्ये वेळेवर हजर न राहणे, कामांमध्ये कुचराई करणे आणि टाळाटाळीचे उत्तर देणे अशा प्रकारचे गैरवर्तन त्यांच्याकडून होत आहे आणि याचा फटका जनसामान्य लोकांना बसत आहे, असाही आरोप बाबासाहेब पगारे यांनी केला. त्यामुळे अशा कामांमध्ये कुचराई करणाऱ्या व टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर हे प्रशासनाकडून कारवाई व्हायलाच हवी असेही प्रतिपादन त्यांनी केले. वारंवार त्यात राजपूत मॅडम यांना निवेदन देऊन, कामासंदर्भात माहिती देऊन सुद्धा व तसेच कार्यालयास पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पत्रव्यवहाराला किंवा कामाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने मला जिल्हाधिकारी कार्यालय भूमी अभिलेख या ठिकाणी उपोषणास बसण्याची वेळ आली. परंतु तेही उपोषण माझे पोलिसांच्या माध्यमातून या कार्यालयाअंतर्गत मोडून का काढण्यात आले, त्यामुळे हा माझ्यावर झालेला अन्याय आणि याच्या संदर्भात मला न्याय देण्यात यावा अशी ही मागणी त्यांनी केली. दिलीप वरघट, वी न्यूज 24, छत्रपती संभाजीनगर.